नवीन अनुभव घेण्याची इच्छा असते. चाकोरीतील आयुष्य जगणाऱ्या शहरी माणसांना नेहमीच ग्रामीण जीवन पद्धतीबद्दल आकर्षण वाटत असते. अशा पर्यटकांसाठी गेल्या 5-25 वर्षात महाराष्ट्रात शेकडो कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली. त्यातलंच एक आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळच्या राजुरी गावचं पराशर कृषी पर्यटन केंद्र. आणि त्याला आकार दिलाय मनोज हडावळे नावाच्या एका कल्पक तरुणाने. शेतकरी कुटुंबातील जन्म, शैक्षणिक पात्रता सुद्धा एमएससी ॲग्री आणि ग्रामीण भागातील संगोपन झाल्यामुळं शेती क्षेत्राशी एक नाळ अविरत जोडलेली होती. त्यानंतर नोकरीसाठी मी स्टेट बँकेत जॉईन झालो, पण त्या ठिकाणी मन रमेना म्हणून 2.5-3 वर्षानंतर नोकरीचा राजीनामा देऊन पर्यटन क्षेत्रात आवडीच्या क्षेत्रात छंद जोपासत काहीतरी करण्याचं मनात ठरवलं आणि म्हणून मी पुन्हा माझ्या जन्मगावी राजुरी येथे जुन्नर तालुक्यामध्ये आलो. चांगला पैसा मिळतो म्हणून हडावळे कृषी पर्यटनाकडे वळले नाही, तर केंद्र उभारणीचा निर्णय त्यांनी पूर्ण अभ्यासानंतरच घेतलाय. कृषी पर्यटनात असलेल्या अनेकांचे अनुभवही त्यांनी जाणून घेतले. या ठिकाणी आल्यानंतर जुन्नरच्या परिसरातील पर्यटन वैभवाचा अभ्यास केला आणि माझी एक गोष्ट लक्षात आली की जुन्नरमध्ये पर्यटनासाठी खूप वाव आहे आणि याच्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडला जर आपण कृषी आणि ग्रामीण पर्यटनाची जोड दिली तर त्याच्यासारखं दुसरं कुठलं साधन असणार नाही. पराशर हे नाव निवडण्यापाठीमागे एक इतिहास होता. शेती ही संस्कृती म्हणून किती जुनी आहे याचा अभ्यास करत असताना पराशर ऋषींविषयी मला माहिती मिळाली. पराशर ऋषींनी जगातील सगळ्यात पहिला शेतीवरील ग्रंथ लिहिला कृषी पराशर नावाचा. पराशर ऋषींची तत्वभूमी ही जुन्नर तालुक्यात आणि म्हणून त्या ऋषींच्या कामाला एक आदरांजली, त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण पराशर कृषी पर्यटन हे नाव आपल्या पर्यटन केंद्राला दिलं. स्थानिक कारागिरांच्या सहकार्याने पर्यटन केंद्राची उभारणी करताना मनोज हडावळे यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन सामग्रीचा कल्पकतेने वापर केला. आपल्या या ठिकाणी आपल्या एरियाला सुटेबल, भौगोलिक दृष्ट्या मर्ज होईल अशा प्रकारचं पर्यटन केंद्र उभारावं, अशा प्रकारचं स्ट्रक्चर उभारावं यासाठी आपण एक पडीत बॅरन लँडचा तुकडा निवडला. ते नॅचरल चढ उतार होते, त्यांचा आपण योग्य वापर करून त्यामध्ये त्याची सुंदरता वाढवली. त्याच्यात सुंदरतेने वेगवेगळ्या गोष्टी ऍड करत असताना एक पुला त्यामध्ये केली. लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी एक मचाण उभारली. त्यानंतर पराशर ऋषींची पर्णकुटी उभारली आणि पराशर ऋषींची मूर्ती ज्याचा वापर लोक ध्यान धारणेसाठी करतात. पर्णकुटीच्या बाजूलाच आपण एक मेडिटेशन सेंटर आणि बसण्या उठण्याची जागा बनवली. त्या ठिकाणी लोक संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस चहा नाश्त्यासाठी बसत असतात. बाजूला झोक्याची व्यवस्था आहे. जुन्या ज्या वस्तू आपल्याला मिळतात, बैलगाडीची जुनी चाकं आहेत, त्या वस्तू आपण जमवल्या आणि ठिकठिकाणी त्याचं प्लेसमेंट केलं. त्याने काय झालं की एक सुंदरतेत व्हॅल्यू ऍडिशन झालं. अजून शेकोटी म्हणून आपण फक्त लाकड जाळण्याची जागा न उभारता त्याला व्यवस्थितरित्या एक खड्डा खणून मातीचं बांधकाम करून त्याला गेरू आणि चुन्याचं रंगकाम करून त्याची एक सुंदरता वाढवली. आणि या सर्व गोष्टींचा वापर करताना नैसर्गिक जे काही आपल्याला साधन सामग्री मिळेल तर जास्तीत जास्त वापर करून या ठिकाणी आपण निसर्गाच्या जवळ जाणारं पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण जीवनाशी साधर्म्य साधणारी पण आकर्षक अशी मुक्कामाची व्यवस्था मनोज हडावळे यांनी शहरी पर्यटकांना आनंददायी वाटेल अशा प्रकारे केली आहे. जशी आपण इथं पर्यटकांसाठी राहण्याची जी व्यवस्था केली, एकाच वेळेस 50 लोक या ठिकाणी राहू शकतात. त्याच्यासाठी अशा कुडाच्या भिंती असलेल्या रूम्स आपण बांधल्या. टोटल 8 रूम आणि एक सिंगल डॉर्मेटरी आहे, त्यामध्ये 50 लोक राहू शकतात. अशा प्रकारच्या रूम आपण आपल्या इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी बनवलेल्या आहेत. सर्व नैसर्गिक मटेरियल वापरून बांबूच्या चटाया, उसाचं पाचट, निरगुड्या आणि बांबू वापरून आपण ठिकाणी हे रूम बनवले. आज पर्यटक रात्रीच्या मुक्कामात आजीच्या गोदडीची ऊब मिळावी म्हणून
स्थानिक बचत गटाकडून आपण एक 100 गोधड्या शिवून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पर्यटक आजीची ऊब शोधत असतात. त्याच्यानंतर लहान मुलांच्या खेळण्यासाठी आपण या ठिकाणी मातीचे बैल बनवून घेतलेले आहेत की मुलं बैलांसोबत मातीत खेळत असतात. बैल तुटतात पण एक वेगळा आनंद त्यांना मिळतो. शिवाय इथे ज्यावेळेस यात्रा महोत्सव असतात तर टिपिकल बैलगाड्यांच्या शर्यती ज्या असतात त्याची एक प्रतिकृती आपण या ठिकाणी बनवून घेतली. त्याने मुलांना स्थानिक ठिकाणी होणाऱ्या यात्रा उत्सवांविषयी माहिती मिळते. त्याचसोबत हे रूम बनवत असताना सर्व बॅग वगैरे ठेवण्यासाठी या अशा प्रकारचे कपाट आपण या ठिकाणी करून घेतली. रूमला खिडकीची व्यवस्था करत असताना या ठिकाणी स्लायडिंग डोअरची व्यवस्था रूमसाठी करण्यात आलेली आहे. त्यासोबत ह्या मोठ्या सुरूच्या लाकडात बनवलेले मोठ्या स्वरूपातील पलंग आहे. संडास बाथरूमची व्यवस्था रूमच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. सोबतच गरम पाण्याची व्यवस्था पण आतमध्ये आहे. जे काही सोबतचे अंगावरचे कपडे असतात ते ठेवण्यासाठी आपण अशा प्रकारचे हँगर्स बनवलेले आहेत की ज्यावरती कपडे अडकून ठेवू शकतात. त्यासोबतच बांबूच्या चटई उसाच्या पाचडाच्या झिरमिळ्या निघू नयेत म्हणून बांबूच्या चटई फिनिशिंगसाठी वापरल्या. स्थानिक मातीचाच वापर करून या ठिकाणी असे स्कल्पचर्स बनवण्यात आलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित बांबूचं फ्रेमिंग करून एक सुंदरता ऍड केली. आपल्या स्थानिक बांबूच्या ज्या टोपल्या मिळतात त्यांचा वापर करून या ठिकाणी टेबल लॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे की रात्रीच्या मुक्कामात लोक काही पुस्तक वाचत असेल त्याचा वापर करू शकतात. त्यासोबत बांबूचे काही आपल्याकडे पेन वगैरे ठेवण्यासाठी बांबूचे कीपर्स आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. सोबतच स्थानिक कलाकारांकडून बनवून घेतलेल्या चित्रकलेच्या काही नमुने चित्र आपण या ठिकाणी लावलेले आहेत. यासोबत या सगळ्या वातावरणामध्ये पर्यटकांना एक ग्रामीण भागात राहिल्याचा एक दिवस तरी आनंद निश्चितच मिळत असतो. पर्यटकांच्या निवासासाठी तयार केलेल्या खोल्यांच्या बरोबरीनं एक बहुपयोगी सभागृह सुद्धा पर्यटन केंद्रामध्ये उपलब्ध आहे. पराशर कृषी पर्यटन केंद्राचा हा एक आपला मल्टीपर्पज हॉल आहे. यामध्ये आपण आलेल्या पर्यटकांना जेवणाची व्यवस्था, ज्यांना मांडी घालून बसता येत नाही त्यांच्यासाठी हे पाटला आणि टेबल आहेत आणि खास भारतीय बैठकीसाठी या ठिकाणी पाट एकत्रित पंगतची व्यवस्था आपण या ठिकाणी केली. या पलीकडे जाऊन जे आपल्याकडे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी लोककलांचे कार्यक्रम होतात, काही कौटुंबिक सोहळे होतात, त्या सर्वांसाठी आपण हा मल्टीपर्पज हॉल आपण वापरत असतो. त्यासोबतच या ठिकाणी जे काही वेगवेगळे फंक्शन वेगवेगळे प्रेझेंटेशन दाखवले जातात त्यासाठी सुद्धा या हॉलचा वापर होत असतो.